नमस्कार. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास महल्ले. घाटंजी येथून एक ब्रेकिंग बातमी येत आहे. MBBS प्रवेशाचं आमिष दाखवून तब्बल 35 लाखांनी एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला गंडविल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजीमधून समोर आली आहे. घाटंजी येथील अंबानगरीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या मुलाला MBBS प्रवेशाकरता आवश्यक असलेल्या नीट परीक्षेमध्ये स्कोअर हा कमी आला. आपल्या मुलाचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापक असलेल्या वडिलांनी इतर मार्गाने प्रवेशाचा मार्ग निघू शकतो का याची चाचपणी सुरू केली. यावेळी ऑनलाईन सर्च करीत असताना या घटनेतील आरोपी सोबत त्यांचा ऑनलाईन संपर्क झाला आणि MBBS प्रवेशाचं आश्वासन सेवानिवृत्त प्राध्यापकाला आरोपीकडून मिळालं व याकरिता ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगण्यात आलं. MBBS ला प्रवेश मिळत असल्यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापक वडिलांनी कुठलीही शहानिशा न करता आरोपीच्या सांगण्यावरून वेळोवेळी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. तब्बल 35 लाखाची रक्कम ट्रान्सफर झाल्यावर आरोपीने आपला फोन हा बंद केला व त्यानंतर आरोपी सोबतचा संपर्क सुद्धा तुटला. घडलेल्या सर्व घडामोडीवरून MBBS प्रवेशाच्या नावाखाली आपली लाखो रुपयांनी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावरून सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान ढोळे अंबानगरी वार्ड घाटंजी याने घाटंजी पोलीस स्टेशन गाठून फसवणुकीची तक्रार दाखल केली. घाटंजी पोलिसांनी चंडीगड येथे राहणाऱ्या सुशील मिश्रा या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द होत असल्याची माहिती घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.